नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आमची मालवणी आजी गमतीने असं म्हणायची, काहीतरी मोठी अपेक्षा असते, काहीतरी धूमधडाका होणार आणि काहीच झालं नाही. म्हणजे तो फटाक्यांचा फुसका बहार असतो ना, तसं ती आमची आजी मालवणी स्टाईलमध्ये म्हणायची, हत्ती पादे रे फुस. म्हणजे हत्ती केवढा, आता हत्ती पादला तर अगदी स्फोटासारखा आवाज येईल असा आभास निर्माण केला आणि प्रत्यक्ष हत्ती पादला तर आवाज फुसच येतो. तेव्हा ती म्हणायची, हत्ती पादे रे फुस. नेमकी तशीच गोष्ट माजी IPS अधिकारी निवृत्त झालेल्या मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकावरून उठलेल्या गदारोळातून झालेलं आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना ज्या काही घटना घडल्या त्याचा एक गोषवारा आपल्या पुस्तकातल्या कुठल्या तरी प्रकरणात दिलेला आहे. आणि त्यावरून मग अजितदादा, आजचे उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या गोटात शरद पवारांना टांग मारून आलेले अजितदादा यांना लक्ष करण्याची संधी आहे म्हटल्यानंतर सगळेच्या सगळे त्याच्यावर तुटून पडले होते की अजितदादांची चौकशी झाली पाहिजे. कसा भूखंड लाटला गृह खात्याचा, पोलीस खात्याचा, पुण्याच्या अत्यंत मध्यवर्ती जागी असलेला भूखंड लाटण्यामध्ये अजितदादांचा मोठा हात वगैरे वगैरे वगैरे, खाजगी विकासकाला सगळं भडा 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 सुरू झालं. अरे पण पुस्तकात काय म्हटलं आहे, त्याचा तपशील काय आहे हे बघायची तरी कोणाची इच्छा होती का नाही. आपल्याला अजितदादा भाजपच्या गोटात गेलेत त्यासाठी अजितदादांना टार्गेट करणं याचीच तर सुपारी आपण घेतलेली आहे. त्यामुळे सगळ्या मराठी माध्यमामध्ये इतका हलकल्लोळ सुरू झाला की अजितदादांनी खुलासा करण्याच्या आधी खुद्द मीरा बोरवणकर यांनाच खुलासा करायची वेळ आली. त्यांनी खुलासा केला असं मी वाचलं होतं, पण काल मला तो अधिक तपशील मिळाला. आणि गंमत बघा मित्रांनो, आपल्यावर हा आरोप झाल्यानंतर जो खुलासा अजितदादांनी केला आहे जवळपास तसाच्या तसा खुलासा मीरा बोरवणकर यांनी दिल्लीत काय कुठेतरी पत्रकार परिषद घेऊन केला. आपला जो अनुभव होता तो आपण लिहिला, पण तो जो अनुभव आहे त्या अनुभवावर आधारित कुठलीही चौकशी होऊ शकत नाही असं खुद्द मीरा बोरवणकर यांनीच सांगून टाकलं. मीरा बोरवणकर यांनी सांगितलं की याची चौकशी होण्याचं काय, कशाच्या आधारे चौकशी करणार. अरे चौकशीची गंमत अशी आहे की चौकशी करणं इतकं सोपं असतं तर मग संजय राऊत यांनी जे गेल्या 1.25 वर्षामध्ये आरोप केलेत त्याच्यावर कमीत कमी 100 तरी चौकशी समित्या नेमाव्या लागल्या असत्या. पण संजय राऊत यांचे आरोप नेहमी बिनबुडाचे असतात. त्यामुळे त्यापैकी एकाही आरोपावर कधीही चौकशी होऊ शकली नाही. अगदी संजय राऊतांनी वाजत गाजत काउंटडाऊन सगळ्या वाहिन्यांनी लावल्या आणि एक पत्रकार परिषद नावाची पत्रकार सभा घेतली ज्याच्यामध्ये संजय राऊतांनी अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये वाटेल त्यांना शिव्यागाळ केली, आरोप केले आणि त्यातूनही काहीही निष्पन्न झालं नाही. अखेरीस तत्कालीन जे कोणी पोलीस आयुक्त होते त्यांनी सुद्धा सांगितलं या आरोपांच्या आधारावर कुठलीही चौकशी होऊ शकत नाही, कारण गफलत झाली म्हणायला कुठलाही सज्जड पुरावा संजय राऊतांच्या आरोपात नाही आहे. चौकशी करायला कुठून तरी सुरुवात करायची तर पाय ठेवायला जागा पाहिजे. पाय ठेवायलाच जागा नसेल तिथे धावणार कसं, चालणार कसं. थोडक्यात पुरावा नसेल अशा चौकशा होऊ शकत नाहीत. तर त्यांना बदलून संजय पांडे नावाचे नवे पोलीस आयुक्त 2-2.5 महिन्यासाठी आणले गेले. उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारकडून मुंबई पोलीस आयुक्त म्हणून आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून संजय राऊतांनी दिलेल्या आरोपाची चौकशी करायचा घाट घातला गेला. काय झालं त्यातून? काहीही झालं नाही, कारण संजय राऊत जे बोलतात ते सगळं बिनबुडाचं असतं आणि त्यामुळे त्यातल्या कुठल्याही गोष्टीची चौकशी होऊ शकली नाही.
अगदी किरीट सोमय्याच्या ज्या काही व्हिडिओ दाखवण्यात आले त्याचीही चौकशी होऊ शकली नाही, कारण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनमध्ये काहीतरी तक्रार लागते, काहीतरी आधार घ्यावा लागतो आणि ज्याला आधारच नाही त्याची चौकशी होऊ शकत नाही. आणि त्यामुळेच नेमकी हीच गोष्ट इथे मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातल्या त्या उतार्या संबंधाने होते. त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे की माझ्या काळामध्ये पालकमंत्र्यांनी हा भूखंड द्यायचा आधीच ठरलेला आहे, तुम्ही त्याला मान्यता द्या. मी मान्यता दिली नाही. तेव्हा पालकमंत्री रागावले, त्यांनी हातातले कागद काचेच्या टेबलावर आपटले, इतकं म्हटले. पण पुढे काय झालं का? नाही झालं. आणि ज्या वेळेला अशा भ्रष्टाचाराचे आरोप असतात त्याच्यात भ्रष्टाचार व्हावा लागतो. भ्रष्टाचार झाला म्हणजे काय तर मनी ट्रेल शोधली जाते, बेनिफिशरी शोधावा लागतो. इथे ना कोणी बेनिफिशरी आहे, ना मनी ट्रेल आहे, ना कुठली देवाणघेवाण आहे. मग भ्रष्टाचार झाला कुठे? त्या 2G केसमधला तो ए राजा काय डी राजा नावाचा माणूस सुटला, तो कशाच्या आधारावर सुटला हे पण विसरलेत. तर सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, अजितदादांनी नेमका तोच खुलासा केला की कोणीतरी माझ्याकडे आलं होतं, बाबा असं असं प्रकरण आहे, हे ठरलेलं आहे, पण ते पोलीस आयुक्त काय करत नाहीत. तो भूखंडाचा ताबा पोलीस आयुक्तांनी दिला पाहिजे आणि पोलीस आयुक्त ते प्रकरण पुढे न्यायला तयार नाहीत, त्यावर निर्णय घेत नाहीत. त्यामुळे तो विषय अडकलेला आहे, त्यामध्ये जरा लक्ष घाला. म्हणून मी ते प्रकरण बघितलं, मी त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं असा निर्णय जर गृहविभागाकडून झाला असेल तर तुम्ही तेच सहकार्य करा. त्या नाही म्हणाल्या, विषय संपला. आणि पुढे जाऊन अजितदादा काय म्हणतात, अरे भूखंड कोणाकडे गेलेला नाही, अजून पुणे पोलिसांच्या ताब्यातच आहे. तो भूखंड आज सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याच्याच मालकीचा आहे. त्यामुळे जे दिलं गेलं नाही, जे घेतलं गेलं नाही त्याची चौकशी करणार म्हणजे काय? हा सवाल अजितदादांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे विचारला आणि त्याचं उत्तर पत्रकार म्हणून बसलेल्या कोणाकडेही नव्हतं. आदित्य ठाकरे असेच हवेत आरोप करतात. त्यांना तुमच्याकडे पुरावा आहे का असं कधी पत्रकार विचारतात का? बिलकुल नाही. तुम्ही वाटेल ते मनगडंत बोला, आम्ही छापायला बसलोय ना, आम्ही दाखवायला बसलोय ना. हा जो काय प्रकार चालतो त्यामुळे एकूणच माध्यमं हास्यास्पद होऊन गेलेत. आणि तेच झालं, अजितदादांनी साफ सांगून टाकलं की तो भूखंड जो जागेवर आहे तो कोणाच्या ताब्यात गेलेला नसेल, त्याचा आर्थिक व्यवहारसुद्धा झालेला नसेल, तर चौकशी कशाची करणार? आलं का? आणि नेमकं तेच शब्द मीरा बोरवणकर यांनी सुद्धा आपल्या दिल्लीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. तिथले राजकारण काही याच्याशी मला कर्तव्य नाही, पण तो भूखंड मी घेऊ दिला गेला नाही आणि आजसुद्धा तो भूखंड महाराष्ट्र गृह खात्याच्या मालकीचा आहे, पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. मग चौकशी कशाची करायची असा सवाल खुद्द मीरा बोरवणकरांनी उलटा विचारला. आणि तिथेच गोष्ट साफ होते की हा सगळा अजितदादांना कॉर्नर करून त्यांची कोंडी करायची म्हणून माध्यमातून रचला गेलेला डाव ज्यांनी कोणी रचला ते लोक तोंडघशी पडले. अवघ्या 2 दिवसामध्ये हत्ती पादेरे फुस. बघा हत्ती पादणार आणि हत्ती पादला काय? फुस. कारण ज्यांच्या पुस्तकाच्या आधारावर ही चौकशी मागितली गेली होती त्या लेखिकेनेच स्वतः सांगितलं की यातून या पुस्तकातल्या मजकुराच्या आधारावर कसलीही चौकशी होऊ शकत नाही, कारण त्या चौकशीसाठी कुठलाही मुद्दा नाही, कुठलाही आधार नाही. थोडक्यात अजितदादांना तोंडघशी पाडायला निघालेले जे कोणी पत्रकार आणि राजकारणी होते
तेच तोंडगशी पाडले. आणि परत दुसरी बाजू तितकीच मूर्ख आहे. अजितदादांचा बचाव मांडायला निघालेले जे होते त्याही खुळ्यांनी एक नवाच मुद्दा काढला की आत्ताच हे कशाला आणलं, म्हणजे अजितदादांना अडचणीत आणण्यासाठीच हे पुस्तक प्रकाशित झालं असं नसतं. टायमिंग बघा, टायमिंग बघा. अरे कोणी कशातूनही काहीही काढलं तरी टायमिंग बघा म्हणणारे असतात आणि चौकशा करा म्हणणारे असतात. दोन्ही बाजू तितक्यात शुद्ध मूर्ख असतात. अजितदादांच्या बचावासाठी आलेले हे टायमिंग बघा सांगत होते ते पण मूर्ख होते, कारण मीरा बोरवणकर यांनी आपला जो इतका प्रदीर्घ अनुभव त्या पुस्तकामध्ये लिहिला आहे तो एका अजितदादांना कॉर्नर करण्यासाठी नाही आहे. त्यातला एक परिच्छेद किंवा एक पान पुस्तक उचलायचं आणि तुम्ही डंका पिटायचा म्हणून ते सगळं पुस्तक हे अजितदादांना गोत्यात घालण्यासाठी आणलं असं बिलकुल नाही. तसंच म्हणायचं असेल तर मग 2 मे रोजी शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाची विस्तारित आवृत्ती जी प्रसिद्ध झाली त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याविषयी गंभीर विषय पवारांनी लिहिलेला आहे की 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री 2 दिवस फक्त मंत्रालयात जातात, हे पचनी पडणारं नव्हतं. असं पचनी पडणारं नव्हतं म्हणजे इतका नालायक मुख्यमंत्री, इतका निकामी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही असाच त्यातला आशय असतो. महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री बघितला नाही की जो 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता आणि मंत्रालयाकडे सुद्धा फिरकला नाही. हे शरद पवार सांगतात. त्याच्यावरून पण गदारोळ व्हायला पाहिजे होता. केला का गदारोळ? अजितदादांना कोंडीत पकडण्यासाठी जेव्हा मीरा बोरवणकरांच्या पुस्तकातलं ते काय असेल मजकूर उचलून एवढं आदळापट होते त्या शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पलटवार किंवा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना धुतलं अशा हेडलाईन्स वाहिन्यांवर का आल्या नाहीत? किंवा टायमिंग बघा, टायमिंग बघा असंही म्हणता आलं असतं. ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना आधीच दुबळी झाली आहे फाटाफोटीने. त्यातून आपला पक्ष परत उभा करण्यासाठी उद्धव ठाकरे धडपडत आहेत. तर तेव्हाही शरद पवार पडलेत त्यांच्यावरच आणखीन एक आघात करतायत असे आरोप माध्यमांनी का केले नाहीत? त्या पुस्तकाचा जो विस्तार शरद पवारांनी केला तो उद्धव ठाकरे यांना नालायक ठरवण्यासाठी, निकामी ठरवण्यासाठी तो विस्तार केलेला नव्हता. त्याच्यामध्ये इतर अनेक भानगडी आधी जेव्हा पुस्तक लिहिलं त्याचा जेव्हा विस्तार केला आहे तेव्हा सगळा मजकूर हा एकट्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात नाही आहे. आज जर मीरा बोरवणकरांच्या पुस्तकाच्या निमित्ताने अजितदादांना गोत्यात आणण्यासाठीच पुस्तक आणि टायमिंग असं बोलणार असाल तर त्यावेळेला सुद्धा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठीच ते पुस्तक विस्तारित आवृत्ती काढली असंही म्हणता येईल. असं नसतं मित्रांनो, असं नसतं. त्यांनी लिहिलं पण ज्यांना त्याच्यात बघायचं आहे. मित्रांनो, हातापायावर कुठे जखम असेल ना, कुठूनही आलेली माशी तिथेच येऊन बसते. कुठे रस्त्यात घाण कोणी विष्ठा टाकलेली आहे तर कुठूनही उडत आलेली माशी सगळ्यात पहिल्यांदा तिथे जाऊन बसते. मराठी माध्यमांची दुर्दैवी परिस्थिती कशी झाली आहे बघा मित्रांनो. कुठे घाण पडली आहे त्याच्यावर जाऊन आधी बसायचं. यापेक्षा अजितदादांची कोंडी करण्याचा डाव किंचितही वेगळा नव्हता आणि तो फसणार हे उघडच होतं. म्हणून अवघ्या 2 दिवसात विषय गडप झाला. सुप्रीम कोर्ट काय ते विधानसभा अध्यक्षांना तंबी हे सगळं बडबडणारे होते. ते विसरले की 2-3 दिवस आधी आपण अजितदादांच्या चौकशीच्या मागणीच्या बातम्या ब्रेकिंग न्यूज देत होतो. आता त्या चौकशीचं काय झालं? काय करतायत गृहमंत्री फडणवीस कुठे झोपले आहेत? झाला अजितदादांच्या चौकशीचा विषय 2 दिवसात संपला, कारण तो विषयच नव्हता. ज्यांना माफीचे साक्षीदार किंवा सगळ्यात फिर्यादी पक्षाचे साक्षीदार म्हणून ज्या मीरा बोरवणकरांना आणण्याचा प्रयत्न झाला
त्यांनीच त्यातली हवा काढून टाकली, किंवा ज्याला क्रिमिनल फौजदारी कायद्याच्या भाषेत उलटलेला साक्षीदार म्हणतायत. उलटलेला साक्षीदार म्हणजे साक्षीदार येतो तुमच्या बाजूने, पण विरुद्ध बाजूला मदत होईल अशा प्रकारे माहिती द्यायला लागतो, तेव्हा त्याला फुटलेला साक्षीदार म्हणतात. मीरा बोरवणकरांनीच सगळ्या मराठी माध्यमांना आणि अजितदादांची कोंडी करायला निघालेल्यांना पुरते तोंड कशी पाडले, हवा काढून घेतली तुमच्या आरोपातली आणि विषय गुंडाळला. का नाही मराठी माध्यमं त्या अजितदादांच्या उल्लेख जो पुस्तकामध्ये आहे त्याचा फॉलोअप का घेत नाही आहेत? कारण सरळ आहे, त्यांनाही माहिती आहे हवा नाही आहे, ह्याच्यात दम नाही आहे. पण डंका पिटायला, उर बडवायला विषय चांगला होता. यातून अजितदादा आज सत्तेत असतील उद्या नसतील, फडणवीस आज असतील उद्या नसतील, उद्धव ठाकरे तेव्हा होते आज नाही आहेत, हे येत जात राहतात. पण माध्यमांना आपली विश्वासार्हता टिकवावी लागते. गेल्या 10 वर्षामध्ये हळूहळू करत आधीच कमी झाली होती. अगदी शिवसेना भाजप युती सत्तेत आली 1995 साली, तेव्हापासून मराठी माध्यमांची ही घसरगुंडी सुरू झाली आणि हळूहळू करत माध्यमांची विश्वासार्हता इतकी रसातळाला गेली की करोनाचा लॉकडाऊन 6 महिने लागल्यानंतर जवळजवळ सगळी मराठी वर्तमानपत्र रुग्णशय्येवर पडलीत करोनाच्या. त्यांना त्यातून सावरता आलेलं नाही. आधीच नको असलेला नालायक पेपर काढत होते, तो करोनाने घरी पडायचाच बंद केला आणि जवळजवळ 60-70% लोकांनी त्याच्यानंतर परत वर्तमानपत्र घेणंच बंद करून टाकलं. आणि घेणं बंद करून टाकलं याचा अर्थ त्यांना वर्तमानपत्र वाचायचं नव्हतं असं बिलकुल नाही. त्यांना नको होता तसंच वर्तमानपत्र तुम्ही काढत असाल तर ते बंद करण्याची गरज होती. लोकांनी करोना काळ साधून ते बंद केलं. याचं कारण पत्रकारितेची, मीडियाची विश्वासार्हता संपून गेली आणि तरीही हे लोक शुद्धी द्यायला तयार नाही आहेत. तरीही शुद्धी द्यायला तयार नाहीत. मोबाईल आल्यानंतर तरी MTNL BSNLच्या कर्मचाऱ्यांनी सावधानता दाखवली असती तर त्यांच्या नोकऱ्या टिकल्या असत्या. आजही लँडलाईन कमी अधिक प्रमाणात वापरली गेली असती. पण हळूहळू 90च्या आपल्या 2020 शतक संपत असताना 97-98 नंतर मोबाईल फोन यायला लागले, तरीही MTNL BSNLच्या कर्मचाऱ्यांचा आडमुठेपणा टिकून राहिला आणि जवळजवळ 20 लाख कर्मचारी असलेल्या या 2 संस्था आज इतक्या डबघाईला आल्यात की तिथे 1-1.5 लाख कर्मचारी राहिले नाहीत, कारण त्यांची सेवाच लोकांना नको आहे. तीच अवस्था हळूहळू करत मराठी माध्यमांची आली. आज किती विश्वासार्हता नाही म्हणून खप नाही आणि आमच्यासारख्या यूट्यूबर्सना लोक ऐकतात. याचं कारण तुमच्यापेक्षा आम्ही आमची विश्वासार्हता जपलेली आहे. ज्या दिवशी आमच्याकडून अजेंडा पत्रकारिता सुरू होईल, प्रपोगंडा पत्रकारिता सुरू होईल, आम्हालाही लोक लाथ मारून निघून जातील. तेव्हा जी काही थोडीफार पत्रकारितेची इज्जत आणि विश्वासार्हता उरलेली आहे ती जपायला हवी आहे. हे आम्हीच परत परत सांगतोय, कारण माझं आयुष्यच मराठी पत्रकारितेत गेलेलं. अजितदादांच्या निमित्ताने तो सावधानतेचा इशारा परत देण्याची वेळ आली आणि तो देण्यासाठीच हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.